मंडळी, तुळजापूरची तुळजाभवानी ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबाची कुलस्वामिनी मानली जाते. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये वसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक भेट देत असतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते. असं म्हणतात की प्रत्येक लढाई लढायला जाण्यापूर्वी महाराज तुळजापूरच्या भवानी मातेचे आशीर्वाद घ्यायचे. माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली होती, ज्याच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकले व हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अशा या देवीबद्दल एक गोष्ट आणखी एक सांगितली जाते, ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो का? पण तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवला जातो? खरंच हा नैवेद्य देवीला दाखवला जातो का? आणि देवीचा संपूर्ण इतिहास काय आहे, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सतीश राठोड, महाराष्ट्र पब्लिक टाइम्समध्ये आपले स्वागत करतो. तुळजाभवानी ही कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात प्रभू श्रीरामासाठी, द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिरांसाठी, कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आशीर्वाद रूपी ठरलेली आहे. देवीबाबत एक अशी आख्यायिका सांगितली जाते की कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती, पण आपल्या मुलांसाठी तिने सती जाण्याचा निर्णय बदलला. त्यानंतर एक दिवस ती नदीच्या काठी तपश्चर्या करण्यासाठी बसली असताना त्या दरम्यान तेथे कुकुर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. या राक्षसापासून वाचण्यासाठी म्हणून अनुभूतीने आदिमायेचा धावा केला. तिच्या रक्षणासाठी आदिमाया प्रकट झाली. देवी आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झाले आणि देवीने राक्षसाचा वध केला. त्यानंतर तपस्वी अनुभूती हिने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिचं म्हणणं ऐकून देवीने होकारही दिला. आणि त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीनंतर देवीने यमुनाचल रूप बालाघाट या पर्वतावर वास्तव केला. आता पाहूया तुळजाभवानी मंदिराचा इतिहास काय आहे. आदि शंकराचार्यांनी मातीची मूर्ती श्री यंत्रावरती उभी केल्याचे सांगितलं जातं. मंदिराचा गर्भगृह, सभामंडप, गोमुख, कलोतीर्थ, होमकुंड इत्यादी मंदिर परिसरातील अवशेषांवरून हे मंदिर 13व्या शतकात बांधलं गेलं असावं असं इतिहासकार सांगतात. देवीचे मंदिर हेमाडपंथी असून त्यावरती कोरीव कामही करण्यात आलेलं आहे. देवीची मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे. मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे. 3 फूट उंचीची आहे. देवीच्या पाठीवरती पाण्याचा भाता आहे आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला चंद्र आणि सूर्य आहे. उजवा पाय हा महिषासुरावर आहे तर डावा पाय जमिनीवर आहे. दोन्ही पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचं मस्तक आहे. मार्कंडेय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला तर कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती ही देवीच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते. देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली जात नाही. म्हणजे देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेने ठेवता येते. त्यामुळे या मूर्तीला चलमूर्ती असेही म्हणतात. देवीची मूर्ती वर्षातून 3 वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते, कारण वर्षातील 3 दिवस विशेष मानले जातात आणि देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं. या प्रसंगी मातीची मूर्ती मंदिराभोवती फिरविली जाते. याशिवाय तुळजाभवानी मातेचे अहिल्यानगर हे माहेर तर तुळजापूर हे सासर समजण्यात येते. या मागचं मुख्य कारण म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ही नगरवरून आणलेल्या पालखीतून सीमोल्लंघन करते आणि इथून आणलेल्या नवीन पलंगावर 5 दिवस निद्रा घेते. पलंगे कुटुंबीय मानकरी असलेल्या व सुमारे 800 वर्षांची परंपरा असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे प्रवास हा खूप थक्क करणारा आहे. तुळजाभवानी मातेचा पलंग हा बनवण्याचा मान मूळचे घोडेगाव भीमाशंकर जवळ असणाऱ्या ठाकूर कातारी कुटुंबियांना असतो. तसेच पलंगाचे कातीव काम आंब्याचे आणि सागवान लाकूड, रंगकामाकरता लाखाचे रंग, लोखंडी साहित्य, सुती नवारपट्टी, दोरखंड, गादीसाठी कापूस, छताकरता कापड तसेच इतर लागणारे सर्व साहित्य हे जबाबदारीने नगर येथील पलंगे तेली घराण्याकडून ठाकूर कुटुंबियांना पुरवले जाते. मंडळी, आपण देवीचा पलंग असो की पालखी या दोन्ही धार्मिकदृष्ट्या पवित्र असल्याने आपण कुठल्याही मंदिरात गेलो तर त्याचा वापर झाल्यानंतर त्या वस्तू मंदिरात कुठेतरी व्यवस्थित सांभाळून ठेवल्या जातात. तुळजाभवानी मंदिरातील पलंग आणि पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही वस्तू एकदा वापर झाल्या की त्या सन्मानपूर्वक तोडून होमात टाकून जाळल्या जातात. अशी अनेक वर्षांची परंपरा आजही पाळली जाते. आता येतो महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे देवीच्या नैवेद्याचा. कोणत्याही देवदेवतांना त्यांची पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो.
पहाटे महंतांकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवीच्या भक्तांच्या वंशज प्रतिनिधीकडून भाजी भाकरीचा नैवेद्य हा देवीला दाखवतात. करवीर संस्थानाकडून आणलेल्या दूध खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो. यासोबतच देवीला पुरणपोळी, गोड भात, पापड, कोशिंबीर, चटणीचा नैवेद्य दाखवला जातो. या सगळ्या नैवेद्यानंतर तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानाच्या विड्यांचा नैवेद्य दाखवतात. देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो. सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवानीला मांसाहारी किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. पण देवीला मांसाहाराचा हा नैवेद्य कसा, तर यामागची कथा सांगतात. महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता. तेव्हा सगळे देवी देवता एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे या राक्षसापासून वाचण्याची विनंती केली. त्यानंतर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड अग्निसंपत निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजापूरची देवी तुळजाभवानी साकार झाली. तिने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता. तेव्हा तो राक्षस देवीला शरण गेला. माझं गर्वहरण झाले असे म्हणून त्याने आपल्या 2 इच्छा देवीसमोर ठेवल्या. त्यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या नावाआधी घेतलं जावं. दुसरी इच्छा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा. देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या. म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासुरमर्दिनी असं घेतलं जातं. दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात. हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो, पण मुखाजवळ नेला जात नाही. त्या मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नसून महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो. देवीला फक्त शाकाहाराचा नैवेद्य असतो, परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनवला जातो. ही होती या नैवेद्य संदर्भातली माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.